शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना तमाम हिंदुस्थान व सर्व शिवभक्तांना कोटी कोटी शुभेच्छा। आज मी छत्रपती संभाजीनगर शिवभक्तांसाठी मी एक सामान्य कुटुंबातील माझा समाज बांधव आहे। मी आज 25-30 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज काम करतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक शिवभक्तांनी मला तन मन धनातून पाठिंबा दिला। आज मी स्वीकारायला माझ्या अखंड जो लाभ लाभलेला आहे या शिवभक्ताच्या जोरावर मी आज 30 वर्षापासून कुठेही शिवभक्तीला खंड नाही पडला। मी माझ्या स्वतःचं फक्त माझं ताकद मन फक्त शरीराने माझ्या स्वतःसोबत आहे। तन मन धन मला समाजाने सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मला सर्वतोपरी मदत करतात, माझ्या पाठीमागं उभं राहतात आणि ह्या सर्व पाठिंब्यामुळे मी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवकार्य व सामाजिक काम प्रमाणित करत आहे। आपण जीवनामध्ये एक व्रत स्वीकारलं होतं, त्या संदर्भामध्ये परतो तालुक्यात नेटना या गावी आहे। 3रीपासून माझं शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे। मी असं पण केला होता जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बांधणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही। मी इकडे शिकत असताना मी किराणा दुकान ट्रॅव्हल्स आता एक कंपनीत काम करतो। मी मेकॅनिकल इंजिनियर असून माझं शिक्षण काय त्या ठिकाणी ड्युटी करतो, जॉब करत असताना शिवकार्य अखंडपणे चालू आहे। मी शिवकार्य चालवण्यापाठी मग माझ्या छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक समाजातील प्रत्येकाचा मला पाठिंबा आहे, मानसिक पाठिंबा असल्यामुळे मी आज अव्यवहार्यपणे शिवकार्य चालू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं युद्धकलेमध्येच ते निपुण होते अशातला भाग नाही आहे, तर त्यांनी समाजाच्या सर्व घटकासाठी आणि सर्व थरातल्या लोकांसाठी वैचारिक आणि सामाजिक अशा अंगाने काम केलेलं आहे। त्याबद्दल आपली काय भूमिका आहे? जगातला एकमेव महापुरुष असे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांना छत्रपती शिवाजी महाराज ही पदवीला जनतेने दिलेली आहे, जगातल्या कोणत्याच महापुरुषाला दिलेली नाही। जगातला एकमेव महापुरुष असे तो छत्रपती शिवाजी महाराज जगातल्या सर्व जाती धर्मातल्या सर्व हिंदू बांधवांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलेले एकमेव राजे होते। हे रयतेचे राजे होते, लोककल्याणकारी राजे होते। तेवढे काही समाजापुरता जातीपुरता निर्मित न राहता ते सर्व समाज बांधवाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले जगातले एकमेव छत्रपती शिवाजी महाराज। आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना आमची छाती फुगून जाते, तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याएवढे आम्ही कोणत्या त्यांच्या नकाशी सुद्धा बरोबर करू शकत नाही। तर मुंगी एवढं काम करण्यासाठी आपण मी माझा वैयक्तिक प्रयत्न करत असतो। महाराष्ट्र म्हटला की शिव फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हटला जातो आणि संपूर्ण भारतासाठीच नाही तर जगासाठी सध्या आता हे आदर्श महापुरुष आहेत। तरुणांनी या संदर्भात काय प्रेरणा घ्यावी असं आपल्याला वाटतं? जगातले छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य सांगतं आज जगात आणि भारतात छत्रपती शिवाजी महाराज युद्धकला राजनीती सगळ्या गोष्टीत समाज संघटित करण्याची नीती जी वापरली छत्रपती शिवाजी महाराज सर्वजण त्याचं कौतुक करतात। छत्रपती शिवाजी महाराज। आपलं नाव? मी शिवभक्त पांडुरंग पाटील, छत्रपती संभाजीनगर। माझे सर्व सहकारी सुराशे देशपांडे सर, असे गौतुपे आणि आज शिवजयंती आहे, या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माचे लोक सकाळपासून इथं दर्शन घेऊन गेलेले आहेत। मोठा भंडारा आयोजित केला, जवळपास 1000 लोकांचं भोजनदान अन्नदान इथं झालेलं आहे। आणि शिवाजी महाराजाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन लढाया लढल्या, इंग्रजावर मात केली। म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक जो आज नावलौकिक आहे तो अत्यंत प्रिय आहे। आणि त्यांच्या जे लढाया करत होत्या त्यांनी धनगर समाज, महार समाज आणि इतरही ह्या लोकांना सगळं एकत्र घेऊन लढायामध्ये येऊन आज मुसलमानाच्या बाबतीत म्हणतात पण शिवरायाच्या सैन्यामध्ये मुसलमान हे सरदार होते आणि त्यांच्यामुळं त्यांना युद्ध जिंकायला फार म्हणजे मदत झालेली आहे। बस बाकी आणखी काय विचारा म्हणजे
राजांची कीर्ती आज जगामध्ये आहे. आपल्या महाराष्ट्राचं ते दैवत आहे. तरुणांनी त्यांच्यापासून काय प्रेरणा घ्यावी? नाही नाही, आज जो वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये जो मतभेद व्हायला लागलेत, म्हणजे वैमनस्य निर्माण व्हायलंय, आज शिव जयंतीच्या निमित्तानं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन समाजासाठी आणि देशासाठी योगदान द्यायला पाहिजे. आणि एक माणूस एक समाज ही संकल्पना आजच्या दिवशी राबवायला हरकत नाही. तुमचं नाव? माझं नाव मी निशिकांत अप्पाराव वाघमारे, रिटायर LIC ब्रांच मॅनेजर आहे. आणि रिटायर झाल्यानंतर मी यांच्याबरोबर नेहमी राहतोय. पांडुरंग पाटलाबरोबर असतात सर्व. पांडुरंग पाटलांचं त्यांनी अहोरात्र 30 वर्ष या शिवाजी राजावर म्हणजे भक्ती केलेली आहे. आणि ते तन धनाने शिवाजी महाराजाबद्दल आदर बाळगतात. आणि इतका त्यांनी वेळोवेळ जेव्हा किंवा समाजाबद्दल आंदोलनं झाले, त्यांनी एकटे आंदोलन केलेलं, एकटे क्रांती चौकात उभे होते. त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी, मराठा आरक्षणासाठी त्यांनी एकट्याने 40 दिवस उपोषण केलेलं आहे. ते असे शिवभक्त निर्माण झाले तर खरोखरच समाजात एक वेगळा संदेश जाईल. आणि मी आजच्या या प्रसंगी असं म्हणाल की शिवभक्त जेवढे जास्त होतील तेवढी प्रेरणा समाजात जास्त होईल. धन्यवाद.